जिथे रिकामे कुठे असेल तुम्ही त्यासाठी आहे. जिथे रिकामे ओके. आता टॉस होईल. अरे टाइमपास करू नका बोल. जिथे रिकामे कृपया टाइमपास करू नका. लवकर या हो. जिथे रिकामे जिथे रिकामे थोडं फास्ट. 2 नाही अजून खेळायचे आपल्याला. 5 वाजलेले आहेत. रात्रीच्या अंधारामध्ये सामने होणार नाही. त्याची दखल घ्यावी नाहीतर फायनल 1 ओव्हरच होईल. स्कोरिंग नाही केली का? मनीष रिकामे कुठे असा करू द्यायचं इकडे जरा. टॉस घ्या. टॉस ते लॉक तर लूज. लॉक लूज केला का? केला केला. संकेत रिकामे नाणेफेक जिंकून आपलं डिसिजन काढायचं आहे. मला वाटतं गोलंदाजीच कराल. जे कोणते संघ इकडे हरलेले आहेत त्यांनी कोणीही घरी जाऊ नये. कृपया आपल्याला अजून बरीच कामं बाकी आहेत. शिवम रिकामे पुढच्या मॅचच्या अंपायरिंग साठी आपल्याला उभं राहायचं. तसेच वीर मराठा संघाचा एक पंच आम्हाला लागणार आहे. स्वप्नील करपुडे कृपया सहकार्य करा. स्वप्नील करपुडे. किरण मिरगल कृपया पंचसाठी उपस्थित राहा. किरण मिरगल. स्वप्नील करपुडे पंचसाठी उपस्थित राहायचंय. सामना त्वरित चालू करायचा आहे. फिल्डिंग मोरवणे गवळी किंग संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तरी छत्रपती वॉरियर संघाला विनंती आहे की आपले फलंदाज त्वरित पाठवायचे. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. जितू रिकामे आणि संकेत रिकामे कृपया सामना चालू करून घ्यायचा आहे. कृपया सामना चालू करून घ्यायचा आहे. संकेत रिकामे जितू रिकामे कोणीही घरी जाऊ नका. जुईली फायटर्स मोरवणे हिटर्स गवळी हिटर्स मोरवणे वीर फाल्कन तर फायनलला गेले. ते तर घरी जाणारच नाहीत. ट्रॉफी घेऊनच घरी जातील. आणि इकडे प्रशांत वेरगल हे फायनलची 1 नंबरची ट्रॉफीसाठी तयार आहेत. स्पीड अप घ्यायचं. स्पीड अप सहकार्य करून स्पीड अप घ्यायचं आहे. बॅटिंग साठी पाठवले नाना. स्पीड अप घ्यायचा आहे. जितूला बॅट्समन पाठवावे. प्रमुख पाहुणे म्हणून लेप गावचे गवलोरी गावचे असे गावातले प्लेअर एकदम धडाडीचे. रुपया नाव काय रे? रुपया त्याचं नाव काय? चाललं प्रथमेश ठसा म्हणजे लो पोरींचा आला फायनल बघायला मित्राची.
त्याला समजलं आता मित्र फायनलला उडावतो लोक गववाडी मानला आहे. आता थोडा वेळ थांबा इकडे पुन्हा लोक गववाडी दिसेल. सामना चालू करायला घे ना. सामना चालू करा स्पीडअप घ्यायचं. गाणीच लागत नाही मी तिथे. घेतो बोलतो प्रथमेश ठसा ओके आशिषने 2 6 मारला ना संतोष टीमचा सामना लवकरात लवकर स्पीडअप घ्यायचा. आपलं बॅट्समॅन पाठवावे. कोणी मारलं आशिष कृपयाने षटकार मारला. संतोष मुरगा यांच्याकडे 500 रुपये. नवीन बॉल द्यावा. नवीन बॉल जुना नवीन देतो त्याचं नाव काय? प्रथमेश ठस्सा. हो जसं त्याला समजलं आपला मित्र फायनल मध्ये गेलाय तो सीधा धरून घेऊन आलाय. बॉन्ड्री तो जावं समज होतो जाऊ नये. बॉन्ड्री जावं. आमची सर्व बाउंड्री जात आहेत बघा बसून. हॅलो हॅलो अरे गारू कॉपीराइट आहे बंद कर. गारू कॉपीराइट आहे. पहिला चेंडू सुरू नाराज होतील. आशिष करतो मी तर हरला. मी सांग लक्षातला कधीला बॉल चालला हवे. एक धाव पूर्ण 2 मध्ये गेलेला आहे चेंडू. मला माहिती आहे तू बोललास कधी बिंदू तू जिंकायचं आहे. कधीच बोललो मी. पहिल्या बॉल पासून होती ती इथे बोलून गावात जातो आमचे टीमचे संघ मालक रामचंद्र खतरे मुंबईला गेलेले आहेत. कुणीतरी जण काढवा. त्यांना जसं माहित पडलं आम्ही 2 मॅच हरलो तो डायरेक्ट मुंबईला गेले. आज आम्ही सकाळपासून 4 मॅच लगातार जिंकलोय. असे श्रीकांत आम्ही बघतोय तुम्ही काय करताय ते याची नोंद घ्यावी. नवीन बॉल जरी जुना. ओके ओके नवीन की जुना. ओके ओके नवीन बॉल आला आला बॉल आला. ओके ओके नको डन एक चेंडू एक धाव. सर्व मी ग्रामविकास मंडळ महिला मंडळ असो या कोणी असो गावातील सर्वांनी मॅच फायनलचा आनंद घेण्यासाठी यावं. दुसरा चेंडू वाईड. अंपायरची वाद करू नये. वाईड दिलेला आहे. वाईडच बोललो मी. एक चेंडू 2 धावा. सेमीफायनलचा सामना. दुसरा चेंडू लेग साईडला कटलेला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाही. थांबवलेला आहे. आउट. रनआउटची दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. रनआउट झालेले आहेत. लोलुका लोलूच बोललो मी. शैलेश लाडकाने रनआउट झालेले आहेत. त्यांची जागा त्यांना सुटली. रितेश धुळेकर गाजलेले प्लेअर. डे नाईट प्रॅक्टिसला कुठेही जाऊन मॅच खेळणारे प्लेअर
प्रितेश दिवेकर आणि संघाला आज खूप गरज आहे त्यांच्या षटकारची. दोन बॉल दोन. दोन बॉल झाले. तीन बॉल काय? एक डाव पूर्ण. एकच डाव समोर. शुभम नक्की बॉल किती झालेले आहेत? शुभम बॉल किती झाले? ओके 3 बॉल. 3 बॉल 3. चौथा चेंडू कट लागून डॉट बॉल. चांगलं किपिंग संकेत मुरगा यांच्याकडून. फोन लावला होता का? 4 चेंडू 3 धावा. जाऊ का राखो इकडून? वाकून जा. 5वा चेंडू मारा करतील आशिष करपुडे आणि डॉट करत चांगलं अशी बॉलिंग करत आहेत सूरज मिरगाव. संघाला गरज आहेत आणि ते आपले 100% देत आहेत. One to go last ball. 3 धावा. वाईड 4 धावा. 5 बॉल 4 धावा. 5 बॉल 4 धावा. पीच आहे ना, पीच छोटा आहे त्याच्या अजून बाहेर असतो बघ. एक वाईटची लाईन असते आणि अजून एक वाईटची लाईन असते. 1 धावा. लाईन असते पीच बनवला छोटासा. हा बॉल फ्रीट आहे. स्कोर झालेला आहे 4-5 बॉल 4 धावा. फ्रीट कटालेला बॉल आणि चाललाय डी झोन मध्ये. पाठीचे प्लेअर अदर टीमचे बॉल घेऊन यावे. 6 सेकंद बॉल घेऊन यावे. एक ओव्हर 5 धावा. माझवर बोलतोयस. ऑरेंज वाले आता आम्ही भाई घेऊन जाणार आहे. नाद नको करू. सरांना सोबत घेऊन बसलोय. ऑरेंज वाले फायनल पण मारतो. चालेल मला आम्हाला ट्रॉफीशी मतलब आहे. दुसरी ओव्हर गोवातील संघातील मनीष रिकामे. प्रेक्षक वाढत आहेत. ग्रामविकासांना विनंती करेन की फायनलचा आनंद घेण्यासाठी वानकडे स्टेडियमला हजर राहावे. मयूरदा करपुडे, राहुल करपुडे, आनंदाबा रिकामे, विनोद दत्ता रिकामे, कृष्णा महादेव मुरगा अजून कोणी असतील त्यांनी फायनलचा नवा व्हाईट बॉल. कुठे व्हाईट चेंडू. धावा झाल्या 6. पहिला चेंडू मारा करतील प्रितेश दिवेकर आणि हा डॉट. अनुभव तो मनीष रिकामे खूप आपला अनुभव झेलत आहेत टीमसाठी. पूर्णपणे त्यांनी 100% दिलेला आहे. निवांश करपुडे, अथर्व संदीप, तुकाराम लाड. सर्वांनी फायनलचा आनंद घेण्यासाठी मैदानात उपस्थित राहावे. वानखडे मैदानात. दुसरा चेंडू मारा करतील प्रितेश दिवेकर. हा देखील एक झोन. नो बॉल +1. नो बॉल +1. 8 धावा. पुढचं नाव बघ. आता संतोष लाड त्यांना बोलवलं. संतोष दादा लाड. त्यांनी वाढ बघते. आजोबांचं नाव घेत नाही. चेंडू मारा करतील प्रितेश दिवेकर. लेग साईडला कटलेला बॉल. 1 धाव पूर्ण. चांगली अशी फिल्डिंग आशिष रिकामे म्हणजे फिनिक्स यांच्याकडून. त्यांना 1 धाव
थांबवलेलं आहे. करत दादा कुठे जाऊ नका, फायनलचा आनंद घ्या. कुठे जाताय? फायनलचा आनंद घ्या. 2 ओव्हर तसं 2 बॉल 9 धावा. 2 बॉल 9 धावा. 2 बॉल 1 च्या नंतर 2. तिसरा चेंडू आशिष करपुडे यांना वाईड. 2 बॉल 10. मला असं वाटतं मनीष रिकामे आपली लाईन विसरलेली आहे, पण ते पुन्हा कमबॅक करतील असा भरोसा आहे आशिष रिकामे यांना. विघ्नेश चाचेला बोलवला. विघ्नेश चाचे कुठे असतील त्याने वानखेडच्या पवलीमध्ये यावे. विघ्नेश चाचे, विघ्नेश चाचे. चेंडू आशिष करपुडे यांना डॉट चेंडू. कमबॅक केलेला आहे मनीष रिकामे यांनी. खरंच आशिष करपुडे यांना आता काहीतरी करावं लागेल आपल्या टीमसाठी. त्यांची टीम संघर्ष करताना दिसते. मनीष रिकामे यांच्याकडून बॉल आणि आशिष करपुडे लेग साईडला कटवलेला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गच्चा आशिष असून नाना यांच्याकडून 2 धावा सोडून म्हणा लागेल आशिष करपुडे यांना. 4 बॉल 12. 4 बॉल 12. 5वा चेंडू मारा करतील आशिष करपुडे. लेग साईडला पटवलेला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावांची समाधान मानावं लागेल छत्रपती वॉरियर्स यांना. 5 बॉल 14. खरंच खूप अतिपटीचा सामना पाहायला भेटत आहे. सर्व प्रेक्षकांनी आनंद घेण्यासाठी पवेलियनमध्ये येण्याची कृपा करावी. 1 to go. ला चेंडू मारा करतील आशिष करपुडे आणि हा बॉट. खरंच खूप आपला अनुभव इथून दिलेला आहे मनीष रिकामे यांनी. आणि असं वाटतंय की आपल्या छत्रपती वॉरियर्ससाठी आशिष करपुडे काहीतरी नक्कीच कमाल करतील. 14. 2 ओव्हर 14 म्हणजे पूर्णपणे छत्रपती वॉरियर्सला थांबवून ठेवलेलं आहे. रनांची गती एकदम स्लो झालेली आहे. आता आशिष करपुडे यांनाच काहीतरी करावं लागेल, कारण की टीमला तुमच्यावरतीच भरोसा आहे. 2 ओव्हर 14. आशिष रिकामे गालातला गालात असते. पुणे एक्सप्रेस पुन्हा पुणे एक्सप्रेस आशिष रिकामे. तिसरी ओव्हर 3रा षटक आशिष रिकामे यांच्याकडून. पहिला बॉल मारा करतील पितीश दिवेकर. वाटत 14. पुणे एक्सप्रेस पहिला बॉल मारा करतील पितीश दिवेकर. लेग साईडला कटवलेला बॉल. 1 धाव पूर्ण. आणि खरंच गच्चाच्या क्षेत्ररक्षण त्यांना गच्चा 2 धाव पूर्ण. 2 धाव घेण्यात यश भेटलेला आहे छत्रपती वॉरियर्स यांना. कोणती कॉमेंट्री करतो? आईची जय. आईची जय बोलतो. सवय आहे ना आईची. टाइम तू तिकडे गेलास ना, तू बरोबर केलं. 1 बॉल 16. सर्व ग्रामकसरा विनंती आहे फायनलचा आनंद घेण्यासाठी वानखेडेवरती उपस्थित राहावे. दुसरा चेंडू डॉट चेंडू. खरंच पुणे एक्सप्रेस कामाला आले आहे आणि राकेश रिकामे यांची भविष्याने खोटी ठरत आहे. 2 चेंडू 16 धावा. तिसरा चेंडू आणि लेफ्ट साईडला कटला बॉल चालला सीमारेषे पार. कणकरी षटकार. खरंच प्रितेश दिवेकर नावाजलेले प्लेअर
डे असो नाईट असो आपल्या संघासाठी त्याच्या मालाडच्या ओपनच्या संघासाठी खूप प्रयत्न करत असतात. हाड वाटतं. 3 बॉल 22. 3 बॉल 22. ओके ओके दादा. 3 बॉल 22. ओके. या उतरत मी दिसत तर कोण दिसेल. चौथा चेंडू इथे सुपर यांना हातात हा एक अंदाज पुणे एक्सप्रेसचा. तो जर मला षटकार मारू शकतो तर मी निर्धाव चेंडू टाकू शकतो. मला बोलतात क्रिकेट. तू मला 6 मारलास तर मी निर्धाव चेंडू टाकू शकतो. मला बोलतात प्रत्युत्तर. 5वा चेंडू परत लेग साईडला कटलेला बॉल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव चौथी धाव घ्यायचा प्रयत्न आणि रन आउट. आउट 2 रन. 5 बॉल शेवटचा. 5 बॉल. हा 5 बॉल. मग काय 2 रन पूर्ण केले. तिसऱ्याला आउट झाला. टाइम लागतो. तो असा करतो. 5 बॉल झालेले आहेत. लास्ट बॉल आहे. 5 बॉल आहे. लास्ट बॉल आणि हा 2 बॉल. झाली ओव्हर झाल्या. ओव्हर डन डन. अपडेट व्हायला टाइम लागतो. घाई करू नका. सर्व माहीत पडेल. 26 धावांची आवश्यकता. 26. 25 झाले. 25 झाले. 25. 26 धावांची 26 धावांची गरज नाही बाबा. सर्व बरोबर आहे. 25 झाले. 26 धावांची गरज. 2 ओव्हर 6 26. तर बाबा एवढे रन पण तुझ्या होणार ना. आलं 26 झाले. 25 झाले. 1 मिनिट. हा ऍप टाइम घेतो. सांगतो. बघू रे. नंतर तिसऱ्याला आउट झाला ना. डॉट नाही आहे का? 6 8 2 वरती आउट झाला. ओके 25 ला गुण आहे. हा टाइम घेतो. घाई गडबड होते. कुणी वाद करू नका. 25 ला गुण आहे. इथे आपल्या लिहा आपण कंटाळा आलो. एवढी आपली आळशी माणसं गावात. खरंच मी आवर्जून तारीफ करून प्रवीण मेघे यांची. कारण की ते बाउंड्री लाईनवर आपला 100% देत आहे. हे आम्हाला जाणीव आहे. तुम्ही तेवढंच काम करणार आहात. ते मी पण तेच करतो. सर्वांनी कुठे गावले. मॅच संपल्यानंतर आपापली कामं सर्वांनी दिलेली नाव आहेत. आपली कामं आपण पूर्ण करावी. आपला क्रिकेट आहे. आपलंच गाव आहे. आपली कामं आपणच करावी. स्पीडअप घ्यायचं. नाना बॅटिंग स्पीडअप घ्यायचं. आशिष रिकामे स्पीडअप घ्यायचं. स्पीडअप घ्यायचं. नाना स्पीडअप घ्यायचं. आपलं बॅट्समन पाठवावं लवकरात लवकर. वेळ खूप कमी आहे. खरंच गावातील सर्व मुलांनी आपल्या 100% देऊन आतापर्यंत सफल झालेली दिसत आहे.
ए सुरेश दादा खरपुड्यांना बोलवलं. सुरेश दादा खरपुरे आता बोलवलेला आहे. सुरेश दादा खरपुरे, सुरेश दादा खरपुरे कुठे असतो तरी मंदिरात आहे. सुरेश दादा खरपुरे स्पिरात घ्यायचं. स्पिरात वेळ खूप कमी आहे. स्पिरात घ्यायचं. प्रमुख पाहुणे मंदिर त्याचं नाव काय आहे? मॉन्टी शॉल्टी. पहिला चेंडू रितेश देवेकरांच्याकडून संभाजी मॅच बघायला आलाय. मारा करतील सूरज मुरगल. एक साईडला कटवलेला बॉल हे बालू समीर आणि हा पडलेला हादरा. हे पहिल्याच बॉलला कॅच झाले सूरज मुरगल. आणि खरंच मॅच बनण्यासाठी संभाजी आलेले आहेत आपल्या ग्राउंड मध्ये. दुसरा संभाजी पुढे वेळ राहा म्हणजे पब्लिकला समजेल संभाजी कोण आहे तो. पहिला आकडा बसलेला आहे नावाच्या टीमला. दुसरा चेंडू दुसरा चेंडू 26 रन पाहिजे. खालून खेळणार सुरुवात हळूहळू. रितेश देवेकरांच्याकडून मारा करतील संकेत रिकामे. ऑफसाईडला कटवलेला बॉल. एक भगवान डिव्हिजन मध्ये गेलेला चेंडू. 2 बॉल 1. काय तुम्ही पुढे नाही आलो प्लॅन चेंज झाला. म्हणजे आमचा प्लॅन म्हणजे असं म्हणजे आम्हाला वाटलं आम्ही जिंकू शकतो पण मला वाटलं म्हणून तुम्ही हारला. तुम्ही सगळे पनवती लावली झाले. आम्हाला जिंकू द्या. आम्हाला आमच्या मनातला बोललेला आहे. सकाळपासून पनवतीच लावतो. चेंडू आव्हानाने लेफ्टला कटवलेला बॉल. एक धाव पूर्ण. 24 पाहिजे होते फक्त. एका मिनिट दुसरे साईडला. धावचा प्रयत्न. दुसरे धाव देखील पूर्ण. आणि 2 वेळा समाधान मानावं लागेल नानाच्या टीमला. स्कोर झालेला आहे. संकेत शुभम लोक धावत नाही. स्कोर शुभमला आमचे सपोर्ट करणार कोण होतं ना बॅट्समॅन दुसरा. पुढील चेंडू मारा करतील संकेत रिकामे. ऑफसाईडला कदा बॉल आहे हवेत. एक धाव पूर्ण. दुसरे धावाचा प्रयत्न. दुसरे धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि तिसरे धाव देखील पूर्ण झालेले आहे. 3 धावा. 3 पाणी अंतरसाठी पाणी वापरावे. अंतरसाठी पाणी बदलावे. पाण्याची सोय घेऊन नाव आहे. तुम्ही कामं करावी आपापली सर्वांनी. वाऱ्यावर पाणी झालेलं आहे. आपापली कामं मिळवून दिलेली आहेत. आपली कामं आपण करायला लागू नका. स्कोर 6 धावा. आपापली कामं आपण दिलेली आहेत. नोंद करावी. 4 बॉल 6. पाचवा चेंडू मारा करतील संकेत मुरगल. लेफ्ट साईडला कटवलेला बॉल. एक धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न. दुसरी धाव देखील चौका. खणखणीत चौका. खणखणीत चौकार आलेला आहे संकेत मुरगलांच्या बॅट मधून. 10. 5 बॉल 10. त्या भूक लागली. त्या भूक लागली जाम. काय करू मला काय होतं. 1 to go. मला पण दे. खरंच प्रेक्षक वाढत आहेत फायनल बघण्यासाठी. मग आपण आलेला आहे. एक साईडला कटवलेला बॉल. कॅच कॅच पकडले. हार्दिक 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 चाचा आणि खणखणीत कॅच पकडले म्हणजे बघण्यासारखे. याच आहे बॅटर कोण अजून संकेत गेला ना आणि सूरज पण गेला ना. किती रन पाहिजे सांगा मला. काय रन झाले आहेत ना. 10 रन झाले ना.
इथं आहेत ना मला सांगायला काय सांगू हे 12 बॉल 15 पाहिजे. 12 बॉल 15 पाहिजे. 12 बॉल 15 ची गरज. आता आउट झाला ना भाई. 12 बॉल 15. थांबे बस बघून जा. गणेश बॉल लेट जायचं. प्रेक्षकाला विनंती करतो तुम्ही फायनल बघून जावे. लेट फायनल बघून जावे. 12 बॉल 15. 12 बॉल 15 ची गरज. कॅमेरा काय आम्हाला कॅमेरा करतो. सगळी टीमला 12 बॉल 15 ची गरज. कोण कोणावर पडणार भारी. गवळी किंग्स छत्रपती वॉरियर्स. तेवेगा आणि गोड गोड बोला. दुसरी ऊर्जेन येतील. आशिष कपुरे मारा करतील. संकेत रिकामे. संकेत रिकामे 6 स्कोर मारला ना संभाजीकडनं 100 रुपये. नानाने जर 6 मारला संभाजीकडून 501 रुपये. 6 आणि 4 दोघांना 6 आणि 4 दोन्हीसाठी 500 रुपये लागू झालेले आहेत. 100. चेंडू बाद झालेला आहे. ये 100 रुपये सांग. संभाजी कुठून देईल हा संभाजी तू कुठून देईल ये तू दे मालक दे. दुसरा चेंडू आणि हा देखील बाद आणि आऊट. स्टंपिंग केलेला आहे. नाना आपला विकेट झेलून दिलेला आहे. 10 बॉल 15. 10 बॉल 15. रनांची गरज गवळी किंग्स यांना. गवळी किंग्स फुल प्रेशर मध्ये आणि अनुभवी बॅट्समॅन रमेश जाकरपुडे. रमेश जाकरपुडे भावाची जोडी जसं इरफान पठाण आणि युसुफ पठाण. याला तर आवड झाला. जसं इरफान पठाण युसुफ पठाण हार्दिक पांड्या कुणाल पांड्या तसंच आशिष खरपुडे आणि उमेश खरपुडे. बघा कोण कुणा करतोय भारी. आणि हा म्हणजे इथे आशिष खरपुडेने 1 पॉईंट जिंकलेला आहे. 3 बॉल 3 बॉल 3 बॉल 10. चौथा चेंडू आणि आपण बवाटाने स्टंपिंग आउट. आउट. आता मोठा बॅट्समॅन आलाय बोल. किती बॉल झाले? 4. 4 बॉल 10. किती 4 बॉल खूप मोठे बॅट्समॅन. 4 बॉल 10. 8 बॉल 15. 10 कसे काय? 8 बॉल 15 पाहिजे. हा तेच ना. आज झाले अच्छा झाले. ओके ओके. लेफ्ट साईडला कटवलेला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरा धाव देखील पूर्ण आणि हा झाले 12. आता जितू गांड नको जरा. एमपी 5 बॉल 12. 2 रन. कविता थोडा साईड लो ना थोडासा. बस 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 चालेल चालेल. मारा देखील आशिष रिकामे आणि हा देखील डॉट बॉल. शेवटी डाव घेण्याचा प्रयत्न पण आशिष रिकामे झाले. रन आउट. खरंच मी ग्रामविकासाला विनंती करेन फायनलचा आनंद घेण्यासाठी वानखडेची त्यांना हजेरीला हवी. पुणे सर्वांनी वानखडे स्टेडियममध्ये हजेरीला हवी आग्रहाची विनंती आहे. 6 बॉल 14 पाहिजे ना. 6 बॉल 14. 6 बॉल 14 आणि बॅट्समॅन उतरलाय गोल संतोष मुरगाव. संतोष मुरगावने चौकार मारल्यास मयूर रिकामे मयूर गायकर. गायकर यांच्याकडून 501. हो 1001 चौकार होती. पाहिजे संतोष मुरगाव. 6 बॉल 14 पाहिजे. 13 सांगतो. 6 बॉल 13. 6 बॉल 13 धावांची गरज. संतोष मुरगाव आणि चौकार षटकार काही मारल्यास 1001 मयूर गायकर यांच्याकडून. 100 रुपये
आणि संभाजीकडे 100 रुपये. संभाजी हा 4 पायाचा माणूस आहे. आता विचार करा तुम्ही. 6 चेंडू 13 धावांची गरज. जिथे रिकामे बघूया संघासाठी काय करतात. खूप प्रेशर मॅच आहे. मोठी रायव्हलरी आहे. मोठी रायव्हलरी आहे आणि मोठी खरंच आहे. कारण की एक साईडला झुटू आणि दुसऱ्या साईडला संतोष. एकदम दोस्तीचं एकदम म्हणजे कट्टर प्रेमाचं नातं आहे. प्रेमाचं नातं आहे या दोघांचं. पण आज कोण कुणाला प्रेम करेल ते समजेल त्याचा काही आज. जर हा बॉल जर मारला संतोषाने तर प्रेम खूप संतोषदा एक चौकार अशी 10,000 रुपये अकाउंटला. मलिक गायकर यांच्याकडून पहिला चेंडू. मलिक कटलेला बॉल. एक धाव पूर्ण. दुसरे धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धाव पूर्ण. 5 बॉल 12 धावांची गरज. खूप अतितटीचा सामना चालू आहे. 11 5 बॉल 11. हे संभाजीने पैसे लावले आहेत. हा बघा संभाजी कॅमेरा फिरवलेला आहे. 5 बॉल 11 धावांची गरज. बघूया संतोष काय करतील का नाही. आणि हेल्मेटला आपण बॉल गेला 2 झोन मध्ये. अजून एक बॉल झाला. थांबव याला. एक बॉल बोल मी फिजिओला विनंती करतो नाही मेडिकल टीमला विनंती करतो की संतोषला लागला असेल तर चेकअप करून घ्यावं. मेडिकल टीम 2 चेंडू घाल. 4 बॉल 10. 4 बॉल 10. खूप चांगला कठीण आहे. आणि आशिषाने एक साईडला कटवलेला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 3 बॉल 8 धावा. 3 बॉल 8. 3 बॉल 8. 8 नाही 3 बॉल 8. प्रेक्षक समोर आहेत. डॉट बॉल. रन आउट. खरं छत्रपती वॉरियर्सने कमबॅक केलेला आहे. आणि आता डायरेक्ट इथे जर छत्रपती वॉरियर्स जिंकलो. एक बॉल थांबव त्याला. एक बॉल थांबव. किती 2 बॉल 8 पाहिजे ना. 2 बॉल 8. आला करतील संतोष मुर्गा आणि हा देखील डॉट. राखीव रिकामे पुढचे कॉमेंट्री करतील. आम्हाला प्लॅनिंग करायची आहे कारण की कमबॅक केलेला आहे छत्रपती वॉरियर्सने. कसली कॉमेंट्री करताय. ठीक आहे बाबूदा. घ्या आता थोडं मला जायचं प्लॅनिंग करू. आता डॉट झाला. जिंकले ना. किती रन झाले मनीष झाला. स्कोर काय झालाय. हॅलो हॅलो हॅलो. आणि इकडे फायनलचा मुकाबला होणार आहे छत्रपती वॉरियर्स आणि गवळी फाल्कन्स या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती